आणि असं तर आपण एकमेकांना भेटल्यावर म्हणतोच की जय हरी, राम कृष्ण हरी, हे चालूच ठेवायचं आहे ना. हाय एवरीवन, अयोध्यापती श्री रामचंद्र की जय. मोरा कोलीवाडा गावात दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्मजयंती उत्सव श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला होता. इस्कॉन मंदिरातून माननीय श्री गौरंग प्रभू यांच्या मार्गदर्शनाने भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा लाभ देण्यात आला होता. तुम्हा सर्वांना जन्माष्टमी उत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, भक्ती कायम असो, हीच श्री एकविरायाची चरणी प्रार्थना. बोला श्री एकविरा मातो श्री की जय. जय जय राम कृष्ण हरी. श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथार्वैदं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं कातडीची पिशवी नुसती बाहेर ज्याला आपण डेकोरेट करतो, हे काय सुंदर नाहीये आणि ह्याच्यातच आपण गुंतून पडले. वा 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 वा, काही वा नाही. शरीर मिळत नाही भगवत धामामध्ये. भगवत धामामध्ये कोणतं शरीर मिळतं? सच्चिदानंद. जसं भगवंताचं शरीर आहे तसं तुम्हाला तिथे शरीर मिळतं, जे कधी नष्ट होत नाही, शाश्वत आहे. त्यासाठी काय, मृत्यूच्या वेळेला तुमच्या मुखात काय आलं पाहिजे, हे आम्ही सगळ्या कथेमध्ये सांगतो. मग लोक काय म्हणतात, अरे मस्तच आयडिया दिली प्रभूजींनी. काय दिली? मरताना काय आलं पाहिजे मुखामध्ये, येईल का? आता इथे विद्यार्थी आहे, मला सांगा सीए मॅडम, तुम्ही अभ्यासच केला, परीक्षा द्याल का? पास व्हाल का? डॉक्टर मॅडम पास नाही? आपल्याकडे बरेच आता हे विद्यार्थी मला ओळखतो मी त्यांना. तुम्ही हुशार पण आहात, एवढं शिकलात तुम्ही, बिना अभ्यास करता पास झाला परीक्षा होईल का? असं पण होऊ शकतो कॉपी विपी करून, पण असं सहजासहजी कॉपी करणं फार अवघड आहे. तर काय करायचं ते नाही म्हणा, होईल का? सांगा, जोरात बोला. मग तुम्हाला जर मृत्यूच्या वेळेला जर राम यायचा असेल मुखात, तर तुम्हाला आयुष्यभर काय करायला लागेल? काय ह्या जन्माष्टमीला बोला कृष्ण कन्हैया लाल की, आणि त्यानंतर डायरेक्ट पुढच्या जन्माष्टमीला बोला कृष्ण कन्हैया लाल की, आणि मध्ये काय नाही. तर मध्ये आपल्या जीवनामध्ये आजपासून सगळ्यांनी संकल्प घ्या. काय संकल्प घ्यायचा? की मी नित्य नियमाने काय करेन. किती मिनिटं? देवाने तुम्हाला किती वेळ दिला एका दिवसात? 24 तास. एका तासात किती मिनिटं? आता गणित नाही माझं एवढं, फक्त 24 तासात किती मिनिटं?
24 तासात किती मिनिटं? अरे अरे बरं ठीक आहे, जे काय असेल ते. खूप मिनिटं आहेत ना? तुम्हाला किती मागितली? 5 मिनिटं. पण 5 मिनिटं कशी करायची? एकदम प्रामाणिक रूपाने काय करायचं? भगवंतांच्या पवित्र नावाचा आपण सगळ्या आरत्या केल्यानंतर म्हणतो ना, घालीन लोटांगण वंदीन चरण, सगळ्यांची आवडते आरती आहे ना. बाकीच्या आरत्या तर नुसते होठ हलत असतात, आरत्या पाठ नसतात. शेवटची येते सगळ्यांना आहे ना, घालीन लोटांगण. आणि तिथं पण मनसेंद्रिय वगैरे ते जरा अवघडच असतं, पण शेवट सगळ्यांना जमतं आणि ते जोरात जमतं. हरे राम राम राम. आणि असं तर आपण एकमेकांना भेटल्यावर म्हणतोच की जय हरी, राम कृष्ण हरी, हे चालूच ठेवायचं आहे ना. आणि त्यातनं त्यात ज्यावेळी आपण एकत्रात बसू त्यावेळी काय करायचंय? ह्या महामंत्राचं पूर्ण 16 अक्षरांचं काय करायचंय? आणि असं तुम्ही हुशार विद्यार्थी बनायचंय. काय बनायचंय? खूप अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय? अभ्यास कसं, जे 5 तास अभ्यास करतात, 8 तास अभ्यास करतात, जितका जास्त ना UPSC MPSC ला कसं भरपूर अभ्यास करायला लागतो, तसं तुम्ही जेवढं जास्त वेळ भगवंताचं नामस्मरण कराल, जेवढी तुमची चेतना तुम्ही पवित्र कराल, तुमच्या हृदयात कोण येईल? बलराम बघून जातील. आता हृदय यांचं काय झालंय? एकदम शुद्ध झालंय. आणि बलराम जाऊन सांगतील कृष्णाला, प्लीज कम, है ना, दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया, आता तुम्ही येऊ शकता ह्या पवित्र भगवत नामाच्या उच्चारणाने. हरे कृष्णा 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 राम हरे राम 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 हरे. धन्यवाद. आता सगळ्यांनी काय करायचं? आपण आरती करणार आहे. सगळ्यांनी भगवंताकडे असं बघायचा चेहरा आणि कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे